कडू कारल्याचं काय करायचं? काय करायचं कडू कारल्याचं? अहो मंडळी, कारलं कडू असतंच. म्हणून काय झालं? आज अशी एकदम वेगळ्या पद्धतीची भरलेल्या कारल्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. 2-3 पोळ्या जास्त खाल. नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी हिरवीगार 1/2 किलो कारली घेतलेली आहेत. आपण आता ही कारली आहेत ती स्वच्छ पाण्याने धुवून मस्तपैकी अशी कट करून त्यामधील बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत. बघू शकता अशा मी बिया आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत. आपण आता ही कारली आहेत ती उकडवून घ्यायची आहेत. त्यासाठी इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता पाणी आहे ते घालायचं आहे. आपण आता या पाण्यामध्ये 1 चमचा हळद आहे म्हणजेच अर्धा चमचा ती घालायची आहे. त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये आपण आता मीठ आहे ते घालायचं आहे. आपण जी कारली कट करून घेतली होती बिया काढून बघू शकता तुम्ही ती अशी एक एक करून घालायची आहेत पाण्यामध्ये. मस्तपैकी 5 ते 6 मिनिटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे. कारली ही थोडी अशी कच्ची पक्की शिजवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही मध्ये मध्ये असं परतत राहायचं आहे. आणि बघू शकता आपली कारली मस्तपैकी अशी 50% तरी शिजलेली आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता कारल्याचा भरण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत. इकडे मी फ्रायपॅन घेतलेला आहे. फ्रायपॅनमध्ये आपण आता 1 कप इकडे मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. शेंगदाणे चांगले असे मीडियम फ्लेमवर आपण आता हे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता सुकं खोबरं आहे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत सुकं खोबऱ्याचे पातळ ते घालायचे आहेत. ते सुद्धा आपण आता हे परतून घ्यायचे आहेत. सुकं खोबऱ्याचा थोडासा असा कलर लालसर झाला पाहिजे, जास्त नाही, थोडासाच अगदी. बघू शकता सुकं खोबऱ्याचा कलर आहे तो थोडासा लालसर झालेला आहे. आणि आपलं मिश्रण पण तयार आहे. आपण आता हे मिश्रण आहे ते थंड करून मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आहे व वाटून घ्यायचं आहे. बघू शकता मी असं मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला घालायचा आहे फक्त कलर येण्यासाठी. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे मी ते घालणार आहोत व मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे. आपलं सारण तयार आहे. आपण आता जे सारण तयार केलं होतं त्या सारणाला आपण आता फोडणी द्यायची आहे. आपण आता त्याच फ्राय पॅनमध्ये 1 चमचा तेल आहे ते घालणार आहोत. आपण आता या तेलामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर इकडे मी एक कांदा असा बारीक अगदी चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे व कांदा आपला मीडियम फ्लेमवर चांगला असा 5 ते 6 मिनिटं आपण आता हा कांदा आहे तो चांगला परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर थोडासा लालसर झाला पाहिजे. आपण आता याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं होतं म्हणजे सारण ते घालायचं आहे सगळं व आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. एकदम नॉर्मल बेसिक मसाले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला तो घालणार आहोत. त्यानंतर इकडे मी थोडी टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा पावभाजी मसाला आहे तो घेतलेला आहे तो घालायचा आहे. 1 चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. मसाले चांगले असे या मिश्रणाला लागले पाहिजे तसं परतवून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही एकदम आपलं सारण आहे ते परफेक्ट अगदी तयार झालेलं आहे. आपण आता हे सारण जी कारली उकडवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता हे सारण आहे ते भरून घ्यायचं आहे. आपलं सारण पण रेडी आहे आणि मस्तपैकी आपली उकडलेली कारली पण तयार आहेत. इकडे मी कारली फक्त 50% उकडवून घेतलेली आहेत. आपण आता हे सारण आहे या कारल्यांमध्ये असं
भरून घ्यायचं आहे. एकदम सोप्पं आहे करण्यासाठी. जेवढं मावेल तेवढंच भरा. आणि आपलं कारलं बघू शकता तुम्ही भरून झालेलं आहे. बाकीचे सुद्धा मी असेच भरून घेतलेले आहेत बघू शकता. आपण आता ही कारली आहेत ती या तेलामध्ये आपण आता ही कारली फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर त्याची रस्सा भाजी करायची आहे. इकडे कढईमध्ये 2 चमचे आपण आता तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आहेत ती घालणार आहोत. व जी आपण भरलेली कारली केली होती भरून कारली ती घालायची आहेत त्याच्यामध्ये. व झाकण लावून हाय फ्लेमवर आपण आता ही 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची आहेत. आपली 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघूया. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता जे उरलेलं सारण होतं ते घालायचं आहे सगळं. व आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. एकदा अशा पद्धतीने भरलेलं कारलं करून बघा, खूप छान लागतं. आणि आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये 1 कप पाणी आहे ते घालायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे घाला. जेवढं तुम्हाला रस्सा दाटसर पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. चिमूटभर साखर आहे ती घालणार आहोत. चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता हे मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता मस्तपैकी अशी कारल्याला उकळी आलेली आहे आणि मस्तपैकी आपलं वेगळ्या पद्धतीचे भरलेलं कारल्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. हे तुम्ही चपाती भाताबरोबर पण खाऊ शकता आणि भाकरीबरोबर तर खूपच छान लागतं. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.